कधी असा विचार केलाय की आपली खरी शक्ती आपल्या आतच दडलेली असते? आज आपण बायोफीडबॅकबद्दल बोलणार आहोत. एक असं जबरदस्त तंत्र जे आपल्याला आपल्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण मिळवायला शिकवतं आणि यातूनच आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. असं कधी झालंय का की अगदी महत्वाच्या क्षणी पोटात भीतीचा गोळा येतो किंवा डोक्यात एकदम विचारांचं धुकं पसरतं? हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभवायला मिळतं. असं वाटतं की आपलं मन एका दिशेने पळतंय आणि शरीर दुसऱ्याच. हे खूपच सामान्य आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की फक्त बाहेरून कठोर सराव केला की सगळं साधतं. पण खरं रहस्य तर आपल्या आत आहे, आपल्या शरीराचे छोटे छोटे सिग्नल्स ऐकण्यात. एकदा का आपण हे संकेत समजून घ्यायला लागलो की मग प्रगतीचा खरा मार्ग सापडतो. तर मग मन आणि शरीरातला हा जो दुरावा आहे तो कमी कसा करायचा, याचं उत्तर आहे बायोफीडबॅक. चला तर मग या शक्तिशाली तंत्राची जवळून ओळख करून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर बायोफीडबॅक म्हणजे आपल्या शरीरासाठीचा एक आरसा. ज्या गोष्टी आतल्या आत घडत असतात, ज्या आपल्याला सहसा दिसत नाहीत, जसे की हृदयाचे ठोके किंवा स्नायूंचा ताण, त्या हा आरसा आपल्याला दाखवतो. आणि मग एकदा का त्या दिसू लागल्या की त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. आता हे काम कसं करतं ते पाहू. कल्पना करा, आपल्या शरीरावर काही सेन्सर्स लावले आहेत जे हृदयाची गती किंवा स्नायूंचा ताण मोजतायत. ही सगळी माहिती आपल्याला एका स्क्रीनवर दिसते. मग आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून, म्हणजे आपल्या विचारांनी आणि भावनांनी ते आकडे बदलायचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या गोष्टी आपोआप घडतात त्यावर आपण नियंत्रण मिळवायला शिकतो. बायोफीडबॅक ही काही आजकालची फॅशन नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे आणि ठोस विज्ञान आहे. चला याच्या इतिहासात आणि साधनांमध्ये थोडं डोकावून पाहूया. याची सुरुवात तर 1800च्या दशकातच झाली होती, जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की आपण आपल्या शरीराच्या काही क्रिया नियंत्रित करू शकतो. पुढे 1960मध्ये याला बायोफीडबॅक हे नाव मिळालं. इतकंच काय, नासाने तर अंतराळवीरांना तणावाचा सामना करायला शिकवण्यासाठी याचा वापर केला होता. आणि आज हेच तंत्रज्ञान आपल्या मोबाईल ॲप्समधून उपलब्ध आहे. किती अविश्वसनीय प्रवास आहे हा, नाही का? बायोफीडबॅकचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ EEG आपल्या मेंदूच्या लहरी मोजतं, जे फोकस वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे. HRV आपल्या हृदयाच्या ठोक्यांमधला बदल मोजतं, जे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचं आहे. आणि EMG आपल्या स्नायूंमधला ताण मोजतं, जे वेदना कमी करण्यासाठी वापरलं जातं. पण हे सगळं नक्की घडतं कसं? यामागचं विज्ञान आहे न्यूरोप्लास्टिसिटी. याचा अर्थ आपल्या मेंदूची स्वतःला पुन्हा नव्याने घडवण्याची क्षमता. जेव्हा आपण बायोफीडबॅकमुळे कारण आणि परिणाम लगेच पाहतो, तेव्हा आपला मेंदू मन आणि शरीरामधलं कनेक्शन आणखी मजबूत करतो. तो अक्षरशः स्वतःला रिवायर करतो. बरं, थेरी तर खूप झाली. आता बघूया की बायोफीडबॅकमुळे लोकांच्या आयुष्यात खरंच काय बदल होतो. चला काही खरी उदाहरणं पाहूया. हे चित्र पहा. हे खूप काही सांगून जातं. बायोफीडबॅक प्रशिक्षणाआधी आणि नंतरच्या स्थितीतला हा फरक बघा. जिथे आधी खूप जास्त तणाव होता, तिथे आता गाढ शांतता आहे. जिथे गोंधळ होता, तिथे आता लेझरसारखं अचूक लक्ष आहे. हा बदल खरंच अविश्वसनीय आहे. आणि याचा वापर कोण करतं? तर तुम्ही पाहू शकता, जवळपास 40% खेळाडू, 35% कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आणि अगदी सामान्य लोकही आपल्या रोजच्या आयुष्यात शांतता आणि फोकससाठी बायोफीडबॅकचा वापर करतात. यावरूनच या तंत्राची व्यापकता लक्षात येते. ही एक खरी गोष्ट आहे. एका अभ्यासात असं दिसून आलं की पॉवरलिफ्टर्सनी न्यूरोफीडबॅकचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची केवळ बेंचप्रेसची ताकदच नाही, तर त्यांची प्रेरणासुद्धा वाढली. म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर फायदा झाला. आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की वा, हे तर माझ्यासाठीच आहे. तर मग याची सुरुवात कशी करायची? काळजी करू नका, त्यासाठीचा मार्ग आपण पाहूया. तर पहिलं पाऊल काय असेल? एकतर आपण एखाद्या प्रमाणित तज्ज्ञाची मदत घेऊ शकतो, किंवा आजकाल अनेक चांगली घरगुती उपकरणं आणि ॲप्स उपलब्ध आहेत, ती वापरून पाहू शकतो. यासोबत जर माइंडफुलनेसची जोड दिली तर परिणाम आणखी चांगले मिळतात. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, संयम. कारण हे एक कौशल्य आहे जे हळूहळू सरावानेच मिळतं. एक गोष्ट स्पष्ट आहे, बायोफीडबॅक हा काही जादूचा उपाय नाही. हे एक कौशल्य आहे जे शिकायला वेळ लागतो. सुरुवातीला थोडी निराशा येऊ शकते, व्यावसायिक सत्रांसाठी खर्चही येऊ शकतो. पण या गुंतवणुकीच्या बदल्यात जी मानसिक शांतता आणि उत्तम कामगिरी मिळते, ती खरंच अमूल्य आहे. आज आपण बायोफीडबॅकच्या अफाट सामर्थ्याबद्दल जाणून घेतलं. मन आणि शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा हा संपूर्ण प्रवास खरं तर एका छोट्या निर्णयाने सुरू होतो. तर मग ते पहिलं पाऊल कोणतं असेल?
याचा विचार नक्की करायला हवा.